सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 13 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. वेदच्या मनातील घुसमट संपवण्यासाठी दादासाहेबांनी एक निर्णय घेतला. ते म्हणाले, वेद, अंजलीची परीक्षा तर आधीच झाली आहे आणि आता तुझ्या प्रेमाची परीक्षासुद्धा आपण घेऊया. मग दादासाहेबांनी वेद समोरच वेदाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्या परीक्षेत ती पास झाली तर तुझं वेदासोबत लग्न होऊन जाईल असं ते म्हणाले. वेद खुश झाला आणि म्हणाला, आजोबा, वेदा नेहमीच आपल्या घराचा विचार करते, तुमचा विचार करते. ती नक्कीच या टेस्टमध्ये पास होणार. दादासाहेब म्हणाले, ठीक आहे, मग मी जे सांगेल ते तू तिला सांग. वेद म्हणाला, हो. आणि त्यानं तिला फोन केला आणि वेदा म्हणाला, वेदा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण मी सगळी संपत्ती सोडून देणार आहे. जहागीरदारांची सगळी संपत्ती, त्यांचं जहागीरदार हे नाव एकीकडे आणि दुसरीकडे तू, असा ऑप्शन माझ्या घरच्यांनी माझ्या पुढे ठेवला आहे आणि मी तुला निवडलं आहे. आणि हे ऐकून वेदा म्हणाली, वेद, वेडा आहेस का तू? वेद, आपलं लग्न नाही झालं तरी चालेल, आपण असंच राहूया आयुष्यभर, पण तू ती संपत्ती सोडू नकोस. तू जहागीरदार नसशील तर तुझा काहीच उपयोग नाही. आणि तिचं हे बोलणं ऐकून वेदला थोबाडीत मारल्यासारखं झालं. आणि दादासाहेब म्हणाले, वेद, आता बोल, आता काय करायचं? या घरात जी मुलगी तुझी बायको म्हणून येणार आहे ती फक्त तुझी बायको नाही तर या घराची सूनही असणार आहे. मग जहागीरदाराच्या सुनेनं असं स्वार्थी असून चालेल का? तूच सांग. तुझ्या आजीसारखं, तुझ्या आईसारखं तिनंही परोपकारी असायला हवं की नको? आणि आत्ताच तुझ्या प्रेयसीचं बोलणं ऐकून असं समजते की तुला तुझ्यापेक्षा जास्त इंटरेस्ट तुझ्या संपत्तीत आहे, तुझ्या जहागीरदार या नावात आहे. वेद खजील झाला आणि तरीही स्वतःच्या प्रेमाची बाजू घेऊन म्हणाला, आजोबा, तसं काही नाही. ती मला नेहमीच मी तुमच्यापासून दूर जाऊ नये म्हणून सल्ला देत असते, म्हणून कदाचित आता ती असं म्हणाली असेल. आजोबा म्हणाले, ते काहीही असू दे वेद, फक्त आता मला तुझा निर्णय दे. तू काय ठरवलं आहे? अंजलीची तुझ्यामुळं गेलेली अब्रू तूच परत मिळवून द्यायची. आणि वेद, मी तुला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. आणि वेदनं नाईलाजानं डोळे मिटले आणि म्हणाला, ठीक आहे, फक्त मी हिच्याशी लग्न केल्यामुळे जर माझ्या पापाचं प्रायश्चित्त होत असेल आणि हिचा सन्मान वाढत असेल तर मी तयार आहे हिच्याशी लग्न करायला. आणि तो अंजलीकडे बघून म्हणाला, पण मी हे लग्न फक्त आणि फक्त या मुलीला मान मिळवून देण्यासाठी करतोय आणि या लग्नाने तिला फक्त मान मिळेल, माझं प्रेम मिळणार नाही. लग्नानंतर आमच्या दोघांमध्ये कोणीही इंटरफेअर केलेला मला चालणार नाही, कारण आजही माझं प्रेम फक्त वेदा आहे आणि वेदाच राहील. हिला जर हे मान्य असेल तर आणि तरच तिनं होकार द्यावा या लग्नाला. आणि हे ऐकून सगळे शॉक झाले. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, पण हे तू काय बोलतोस? ती तुझी बायको असेल आणि लग्नानंतर तुझ्या प्रेमावर फक्त तिचा हक्क असेल. वेद म्हणाला, नाही आई, हे माझ्यासाठी लग्न नाही, ही माझ्यासाठी शिक्षा आहे. आणि ही माझी बायको नसेल तर ही माझ्यासाठी शिक्षा आहे, त्या एका रात्री माझ्याकडून नकळत झालेल्या चुकीची. मग ही शिक्षा आता मी एकटाच भोगणार नाही, कारण चूक तर तिचीही आहे. ती बेडरूममध्ये येऊन झोपली होती. या लग्नानंतर तिच्या नवऱ्यावर हक्क असेल, पण माझ्या प्रेमावर फक्त वेदाचा हक्क आहे. आता आजोबा, तुम्ही मला विचार करून सांगा की तुमचा काय निर्णय आहे. मी तर माझा निर्णय तुम्हाला सांगितला आहे. आता सगळेच गप्प बसले. वेदची ही विचित्र अट म्हणजे अंजलीसाठी जिवंतपणे मरण होतं. नवरा असून त्याचं प्रेम मिळणार नाही म्हणजे? तिनं तिचं अख्खं आयुष्य असंच विना प्रेमाचं कसं जगायचं? जिवंतपणे चितेवर झोपल्यासारखं रोज झोपावं लागणार होतं तिला. आता कोणीच बोलत नव्हतं, कारण या लग्नानं अंजलीला फक्त दुःख मिळणार होतं. मग दुःख तर ती आधीपासूनच भोगत आहे. या लग्नानं तिला मान तर मिळणारच होता, पण तिच्या आयुष्यात चैतन्य फुलणार असं वाटत होतं. पण वेदच्या या निर्णयामुळे सगळे शांत झाले. आणि वेद म्हणाला, नाही ना हिंमत कोणाची? का? काय झालं? मी माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे. मग तुम्ही माझ्याकडून असलेल्या तुमच्या अपेक्षांचा त्याग करायला का तयार नाही? सुशीला देवी म्हणाल्या, वेद, ही कसली अट आहे तुझी? हे चुकीचं आहे बाळा. तिचं आयुष्य आताही नरक आहे आणि लग्नानंतरही नरकच राहील जर तिला नवऱ्याचं प्रेम नाही मिळालं तर. आणि वेद कुत्सितपणे हसत म्हणाला, आणि या लग्नानं मी सुखी राहणार नाही, मग ती तरी कशी सुखी राहील?
आणि तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा या परक्या मुलीची, तिच्या सुखाची जास्त काळजी आहे ना? तर ठीक आहे, झाली माझ्याकडून चूक आणि ती चूक मी दुरुस्त करतो तिच्याशी लग्न करून. प्रमिला देवी म्हणाल्या, वेद, फक्त लग्न केलं की झालं असं नसतं बाळा, त्या लग्नात प्रेमही असावं लागतं. आणि वेद म्हणाला, विना प्रेमाचा होतो की संसार? माझ्या प्रेमा वाचून तिचं काही नडलं आहे का? तिला तर नाव मिळणार आहे, माझं नाव मिळेल, जहागीरदारांचं नाव मिळेल, सत्ता मिळेल. आणि हो, तुम्ही आहात ना तिच्यावर प्रेम करणारे, मग नवऱ्याच्या प्रेमाची तिला काहीच गरज नाही. असा वेद सगळ्यांनाच फार उपहासाने चिडवत बोलत होता आणि अंजलीला त्याचा हा ॲटिट्यूड अजिबात आवडला नाही. वेद म्हणाला, बोला आजोबा बोला, माझी अट मान्य आहे का? तरच लग्नाला तयार व्हा, कारण माझ्या आयुष्यात ही मुलगी आली तरीसुद्धा माझ्या आयुष्यातून वेदा जाणार नाही. मी माझं प्रेम विसरू शकत नाही. आता दादासाहेब, सुशीलादेवी, प्रमिलादेवी गप्प होते. वेदांतिका म्हणाली, वेद, अरे असं का बोलतोस तू? लग्नानंतर तुझ्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती असायला हवी आणि ती म्हणजे तुझी बायको. वेद म्हणाला, नाही ताई, लग्नानंतर आपल्या आयुष्यात आपलं प्रेम असायला हवं आणि माझं प्रेम वेदा आहे आणि विना प्रेम मी संसार करणार नाही. आता सुशीलासुद्धा गप्प होती. आता अंजलीचं आपल्या हाताने कसं वाटोळं करायचं? जो नवरा आधीच सांगतो की तिला प्रेम करणार नाही, अशा मुलासोबत लग्न करून देऊन काय उपयोग? ती रोज रडणार, त्याच्याशिवाय तळमळणार. मग तिचे अश्रू बघून दादासाहेब, सुशीला यांचं काळीज तिळतिळ तुटणार. म्हणून त्यांची हिंमत होत नव्हती वेदाच्या अटीवर हो म्हणायची आणि अंजलीच्या आयुष्याची माती करायची नव्हती त्यांना. त्यांचे चेहरे खूप पडले होते आणि ते पडलेले चेहरे पाहून वेदला चेव चढला होता आणि ते अंजलीला अजिबात पाहू वाटत नव्हतं. आणि अचानक अंजली म्हणाली, हो आहे मी तयार. तसं सगळ्यांनी शॉक होऊन तिच्याकडे पाहिलं आणि सुशीला देवी म्हणाल्या, अंजली, अगं विचार कर बाळा, या लग्नानंतर तू सुखी नाही होणार. अंजली म्हणाली, मग आता मी खूप सुखात आहे असं वाटतं का तुम्हाला? आणि ती वेदकडे बघून म्हणाली, आणि सासरी फक्त नवराच तेवढा प्रेमाचा असतो, तोच फक्त बायकोवर प्रेम करतो असं काही नसतं. तिथला प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो आणि तुम्ही आहात ना माझ्यावर प्रेम करायला, मग मला बाकीच्या कोणाच्याही प्रेमाची गरज वाटत नाही, असं अंजली वेदकडे बघून म्हणाली. आणि वेदला तिचा राग आला. मग अंजली म्हणाली, आजोबा, माझ्या नशिबात जे काय आहे ते होईल. मी लग्नाला तयार आहे, कारण माझं लग्न व्हावं यांच्याशी अशी तुमची इच्छा आहे आणि तुमच्या इच्छेचा मान राखून मी या लग्नाला तयार आहे. आणि वेद आता फार रागात म्हणाला, ठीक आहे, मग मीही या लग्नाला तयार आहे आणि तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होईल. आई आणि आजोबा, लक्षात ठेवा, या लग्नानं तीही सुखी राहणार नाही, मीही सुखी राहणार नाही आणि तुम्हीसुद्धा समाधानी असणार नाही, असं म्हणून तो तिथून निघून गेला. आणि आता अंजली आणि वेदाचं लग्न होणार होतं, पण घरात कोणीही खुश नव्हतं, आनंदी नव्हतं. अंजलीसुद्धा पुन्हा रूममध्ये आली आणि रडायला लागली. मगाशी तर खूप हिंमत करून घरच्यांच्या इच्छेला तिने मान दिला आणि मी तयार आहे लग्न करायला कोणत्याही परिस्थितीत, असं ती म्हणाली. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा तो तिच्यावर प्रेम करणार नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करेल, तेव्हा ती कशी त्याच्यासोबत राहणार होती काय माहीत. आणि जे नशिबात असेल ते भोगायचं असं तिनं ठरवलं. दादासाहेब म्हणाले, सुशीला, आपण चूक तर करत नाही ना गं वेदवर या लग्नासाठी जबरदस्ती करून? मला असं का वाटत आहे की पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. सुशीलाला आता तिचे नवीन लग्न झाले ते जुने दिवस आठवले. ती सुद्धा नववधू म्हणून घरात आली आणि विश्वासराव तिच्याकडे बघतही नव्हते, कारण ती दादासाहेबांच्या पसंतीने या घरात आली. विश्वासरावांची पसंती नव्हती ती, कारण त्यांची पसंती तर दुसरीच कोणीतरी होती आणि ती दादासाहेबांना पसंत नव्हती. विश्वासरावांना बरेच छंद होते आणि त्यांच्या अनेक छंदापैकी त्यांना बायकांचा सुद्धा छंद होता. आता त्यांच्यासारख्या मातब्बर जहागीरदार घराण्याला ते छंद करणं म्हणजे त्यांच्याही दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून काही वावगं नव्हतं. अशा एकापेक्षा अनेक बायकांचा छंद असणं त्यांना शोभा देत होतं. पण विश्वासरावांनी त्यातल्याच एकीवर जीव जडवला आणि तिच्याशी लग्नाचा हट्ट पकडला. आणि दादासाहेब म्हणाले, अशा बायका फक्त मनोरंजनासाठी ठीक असतात, पण सून म्हणून घरात आणण्याच्या लायकीच्या नसतात. तुझे जे काही शौक असतील ते उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचे
अशा दिवसाढवळ्या बाजार बसवलेल्या मुली जहागीरदारांच्या सून होणार नाही. आणि त्यातच विश्वासराव आणि दादासाहेबांमध्ये सुद्धा खूपच असेच वाद होत होते. त्यावेळी सुद्धा विश्वासरावांना खूप त्रास झाला. त्यांनी आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि पर्यायाने सगळ्यांनाच त्रास झाला. आणि ती जी कोणी होती जिचा छंद विश्वासरावांना होता, तिच्यामुळे सुशला देवींनी खूप यातना सोसल्या होत्या. तिनं तिच्या प्रेमाचं जाळं विश्वासरावांवर टाकलं होतं आणि विश्वासरावांना भरपूर लुटलं होतं. आणि त्यातून विश्वासरावांना बाहेर पडायला खूप वेळ लागला. आणि आता त्याच यातना अंजलीच्याही नशिबात आहेत की काय असं दादासाहेब आणि सुशीला देवींना वाटायला लागलं. आणि म्हणून ते दोघेही मघाशी वेदच्या अटीवर काहीच बोलत नव्हते. सुशीला देवींना वाटत होतं की लग्नानंतर मी काही दिवस जे भोगलं ते अंजलीच्या वाट्याला येऊ नये. आणि त्यांच्या डोळ्याखालून त्यांचा भूतकाळ काही क्षणात तरळून गेला. पण शेवटपर्यंत दादासाहेबांनी विश्वासरावांचं ऐकलंच नाही. साम दाम दंड भेद वापरून त्यांनी विश्वासरावांना ताळ्यावर आणलं. आणि तेव्हा कुठे त्यांना 2 मुलं झाली. आणि सुशीला देवी म्हणाल्या, बाबा आता कसं होईल हो? वेद हे काय वेड्यासारखं बोलून गेला. आणि त्यानं जर आपल्या समाधानासाठी आत्ता लग्न केलं आणि नंतर अंजलीला सोडून दिली तर काय? आणि प्रमिला देवी म्हणाल्या, तर काय तेव्हा मग आपण कशाला आहे? त्याच्या कुंडलीमधल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. आणि मी काय म्हणते, अहो आपलं लग्न झालं तरी आपण कुठे एकमेकांना ओळखत होतो आणि प्रेमही करत नव्हतो. पण लग्नानंतर होतं प्रेम सहवासाने. अंजलीच्या सहवासानं त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडून येईल आणि तो त्या मुलीला विसरेल. बघाच तुम्ही. आता तो तयार आहे ना, मग आपण पाठीमागं हटायचं नाही. आणि अंजलीनं सुद्धा हिंमत दाखवली आहे. आपल्यावर विश्वास ठेवून आपलं प्रेमच तिला ताकद देईल. वेदनं नाही केलं तरी आपण तिच्यावर भरभरून प्रेम करूया, कारण तीच आपल्याला आपल्या घराण्याचा कुलदीपक देणार आहे आणि वेदलाही सावरणार आहे. त्यामुळे अंजली खचून जाता कामा नये. आणि हे ऐकून वेदांतिका म्हणाली, आजोबा आता वेद जे काही बोलला ते खूप भयानक होतं. मग लग्नानंतरची त्याची मॅरिड लाईफ किती भयानक असेल. आजोबा मला वाटतं की तुम्ही अजून एकदा विचार करावा आणि अंजलीला दुसरा कुठला तरी एखादा चांगला मुलगा बघून द्यावा. वेदला त्याचं प्रेम मिळू द्या. आणि दादासाहेब म्हणाले, नाही वेदू, अजिबात नाही. ती मुलगी अजिबात या घरात सून म्हणून येणार नाही. मी तिला बघितली आणि मला ती अजिबात आवडली नाही. मग इतका हट्टहास का केला मी? त्याला लग्नाची परवानगी द्यायची असती तर आधीच दिली असती. त्यासाठी मी माझ्या नातूला इतका त्रास दिला नसता. पण काय करणार, तो त्रास त्याच्या कुंडलीतच लिहिलेला आहे. तर असो, पण या घराची सून आणि वेदची बायको फक्त अंजली होईल. आता वेदच्या आणि अंजलीच्या लग्नाची तयारी सुरू करा, असं दादासाहेब म्हणाले. आणि इथपर्यंत तरी पहिला टप्पा पूर्ण झाला असं समजूया. मग सुशीला देवींनी पदर खोचून कामाला सुरुवात केली. लगेच त्यांच्या राजपुरोहितांना बोलवलं. अंजलीची पत्रिका तयार करून घेतली. मग त्यांनी वेद आणि अंजलीच्या पत्रिका जुळवून बघितल्या आणि ते चकित होऊन म्हणाले, वा, असं लग्न तर मी आजपर्यंत बघितलं नाही. खूप छान जोडा असेल यांचा. आणि दादासाहेब म्हणाले, चला सुरुवात तरीच चांगली झाली. गुरुजी मुहूर्त काढा. आणि आजपासून 10 दिवसांनी असलेला एक शुभमुहूर्त फिक्स केला. आणि वेद आता बारमध्ये योगेशसोबत बसून दारू पित होता. त्याला खूप त्रास होत होता. सुशीला देवींनी योगेशला फोन केला आणि सांगितलं की तू वेदला अजिबात एकटा सोडू नकोस. त्याची मनस्थिती थोडी खराब आहे. म्हणून योगेश वेदच्या सतत सोबत राहत होता. आणि आजही वेद योगेशच्या घरीच राहिला. त्याला जहागीरदार निवासमध्ये यायला नको वाटायचं. मग वेदांतिकानं दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी सकाळी फोन केला आणि म्हणाली, वेद, तू सगळ्यांशी आशा आहेस आणि तू असं करणार आहेस का? आपल्या कुटुंबासाठी इतका त्याग तर केला तर बिघडत नाही वेद. वेद म्हणाला, ताई, मला तिथे येऊ वाटत नाही, कारण त्या घरातली माणसं आता मला सोडून इतरांचा जास्त विचार करतात आणि त्यांनाच जास्त इम्पॉर्टंट देतात. पण असू दे, त्यांनाही कळू दे की माझ्याकडून जबरदस्ती लग्नाला त्यांनी होकार घेतला, पण जबरदस्ती ते माझ्याकडून प्रेम करून घेऊ शकत नाहीत. वेदांतिका म्हणाली, वेद, तू शांत हो आणि तू आधी घरी ये. आज घरामध्ये नामकरण पूजा आहे. वेद काहीच न कळून म्हणाला, कसली पूजा आणि कोणाचं नामकरण? वेदांतिका म्हणाली, अंजलीचं नामकरण आहे. आणि वेदने तोंड मुरगळलं आणि म्हणाला,
मग मला इंटरेस्ट नाही. तिचं जे काही कौतुक करायचं ते घरच्यांना करा म्हणावं. मी लग्नादिवशी येईन. आणि मग सुशीला देवींनी त्याच्या हातातून फोन घेतला आणि रागात म्हणाल्या, तू एक काम कर वेद, तलवार घेऊन ये आणि आम्हा सगळ्यांवर वार कर किंवा गोळ्या घाल आणि एका झटक्यात मारून टाक, म्हणजे तुझा आमच्यावरचा राग निघेल. कसं आहे ना, तुझी अशी अवस्था, तुझी नाराजी बघून रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा आम्ही सगळे एकदमच मरतो. नाहीतर तू कशाला, आम्ही विष घेतो आणि मरून जातो, म्हणजे तू तुझ्याप्रमाणे वागायला रिकामा. वेदांतिका म्हणाली, आई अगं असं का बोलतेस तू, मी समजावते ना त्याला, तू शांत राहा. अशा शुभप्रसंगी असं अशुभ बोलायचं नाही. आणि इतक्यात तिथेच वेदांतिकाचा छोटा मुलगा ध्रुव होता. त्याला एखादा डायलॉग आवडला की तो रिपीट करायचा. ही त्याची सवय होती. आणि वेदांतिका म्हणाली की आई अशा शुभप्रसंगी अशुभ बोलायचं नाही. तसा ध्रुवसुद्धा म्हणाला, ग्रॅनी अशा शुभप्रसंगी अशुभ बोलायचं नाही. मग सुशीला देवींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सुशीला देवी म्हणाल्या, बघ वेदू, इतक्या लहान मुलाला समजतं, पण तुझ्या इतक्या मोठ्या झालेल्या भावाला समजत नाही की शुभप्रसंगी घरात राहावं. आणि कशी राहू शांत वेदू, तूच सांग. अगं आपलं घराणं काय, आपण इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहोत. आपल्या आजोबांची प्रतिष्ठा, त्यांचं समाजात असलेला दबदबा आणि रुतबा, तुझं पटवर्धन घराणं, ते व्याही आहेत आमचे. त्यांना जर हे सगळं कळलं तर काय इज्जत राहील. याची कशाची चाड नाही त्याला फक्त त्याचं प्रेम महत्त्वाचं. मग आम्ही एवढं त्याला लाडात वाढवला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला, त्याचं काहीच नाही का. आमचा त्याच्यावर काहीच हक्क नाही का. आणि वेद, लग्नाच्या विधी आजपासून सुरू होत आहेत, त्यामुळे आजपासून तू मला घरी हवा आहेस. ज्या अर्थी तू लग्नाला तयार आहेस त्या अर्थी तुला प्रत्येक विधीमध्ये सहभागी व्हावंच लागेल आणि हा माझा आदेश आहे. असं म्हणून सुशीला देवींनी फोन ठेवला. आणि वेदला आठवलं की या सगळ्या गोंधळात तर त्याचं त्याच्या लाडक्या भाच्याला भेटायचं राहिलं. आता त्याचा आवाज ऐकला आणि वेदला त्याची आठवण आली. आणि वेदने सुद्धा बेडमध्ये फोन टाकला आणि रागारागात फ्रेश व्हायला गेला. मग तो घरी आला तर सगळ्यांची लगबग सुरू झाली होती. जहागीरदारांच्या स्टेटसला शोभेल असंच ते लग्न होणार होतं. वेदची खूप इच्छा होती त्यांना सांगण्याची की लग्न साधंच करा, पण तो बोलू शकला नाही, कारण पुन्हा त्याला इमोशनल ब्लॅकमेल केला असता. एकुलता एक मुलगा आहे, मग त्याचं लग्न साधं कसं करायचं, आमची काही हौस आहे की नाही वगैरे वगैरे. म्हणून त्यानं त्यांना काही करायचं ते करू द्या असं ठरवलं. मग त्यांचे पुरोहित आले होते. अंजली आणि वेदला एकमेकांशेजारी बसण्यासाठी पाठ ठेवले होते. त्यांच्यासमोर परात भरून तांदूळ ठेवले होते. पुरोहितांनी मुलगा आणि मुलगी इथे बोलवा असं सांगितलं. अंजली खांद्यावरून पदर घेऊन खाली मान घालून तिथे आली. वेद मात्र अजूनही फोनवरच बोलत होता. मग सुशीला देवींनी जसं त्याच्याकडे रागात बघितलं तसं त्याने फोन ठेवला आणि तिथं आला. मग आधी तो बसला पाटावर आणि त्याच्या शेजारीच थोडीशी संकोचून अंजली बसली. आणि तो रागात होता आणि तिला फार अपराधीसारखं वाटत होतं. तिथे ध्रुव आला आणि वेदने हसूनच त्याला मांडीवर घेतला. मग पुरोहितांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे विचारलं, अंजली तुझा विवाह आता वेदराजे विश्वासराव जहागीरदार यांच्याशी निश्चित करण्यात येत आहे, तर तुला तो मान्य आहे का. अंजली थोडी गप्प बसली. सुशीला देवींनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती खाली मान घालूनच हो म्हणाली. मग पुरोहितांनी वेदला विचारलं, वेदराजे तुमचा विवाह कुमारी अंजली, आणि तिचं पुढचं नाव त्यांना माहीतच नव्हतं. ते म्हणाले, अंजली तुझं पूर्ण नाव काय आहे. आणि अंजली म्हणाली, गुरुजी फक्त अंजली म्हणा, कारण आता तिला तिच्या लालची आईवडिलांचं नावही नको होतं. मग पुरोहित म्हणाले, तर वेदराजे तुमचा विवाह अंजलीशी निश्चित करण्यात येत आहे, तो तुम्हाला मान्य आहे का. आता गुरुजींनी 2-3 वेळा विचारलं पण वेद गप्पच होता. आणि सुशीला देवींनी याचं काय करावं हेच कळेना. आत्तापासूनच त्याची अशी सुरुवात, मग पुढे कसं होणार सगळं अशी त्यांना चिंता लागून राहिली. आणि मग त्याच्या मांडीवर बसलेला ध्रुव म्हणाला, हो मान्य आहे. तसे सगळे हसले. आणि दादासाहेब म्हणाले, ध्रुवराजे तुम्हाला लग्नाला खूप वेळ आहे, सध्या तुमच्या मामासाहेबांना मान्य आहे म्हणायला सांगा. दादासाहेब तर आता तिथंच काठी घेऊनच बसले होते. आणि ध्रुवने हट्ट पकडला, मामा हो म्हणा ना, मामा हो म्हणा ना, कारण त्याला हे सगळं बघायला खूप मज्जा वाटत होती. अमेरिकेत तर असलं काही नसतंच ना. आणि मग पुरोहितांनी पुन्हा एकदा विचारलं. आणि आता वेद थोड्या कोरड्या आवाजात डोळे झाकून म्हणाला, हो मान्य आहे.
तशा ध्रुवने ये मामा हो म्हणाले म्हणून खूप टाळ्या वाजवल्या. मग पुरोहितांनी त्याला त्या तांदूळ ठेवलेल्या परातीमध्ये अंजलीचं नाव अंजली देवी असं वेदला करंगळीनं लिहायला लावलं. वेदने तिचं नाव लिहिलं आणि सगळ्यांना हायसं वाटलं आणि आता याच नावाने इथून पुढे अंजली ओळखली जाणार होती. मग इन्व्हिटेशन कार्डसुद्धा छापायला घ्या असा दादासाहेबांनी आदेश सोडला आणि ध्रुव म्हणाला, म्हणजे ही देवी आणि हिचा देव कोण? वेदांतिका म्हणाली, हिचा देव तुझा वेद मामा. आणि हे ऐकून वेद रागारागात तिथून उठून गेला आणि ध्रुव फार हसून म्हणाला, मॉम, देव देवीवर रुसला. तसे सगळे खूप हसायला लागले.